बातमी नागपूरमधून। नागपूरमध्ये मध्यरात्री रक्तरंजित थरार पाहायला मिळाला। 28 वर्षीय तरुण उद्योजकाची गोळ्या झाडून हत्या झाली आहे। अविनाश भुसारी यांचा मृत्यू झालाय। अविनाश यांच्यावर चौघांकडून गोळीबार झालाय आणि या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झाला। नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी या 28 वर्षीय तरुणावर 4 हल्लेखोरांनी गोळीबार केलाय आणि या घटनेमध्ये अविनाश भुसारी यांचा मृत्यू झालाय। अविनाश भुसारी हे आपल्या रेस्टॉरंटमध्ये बसले असता चौघांनी त्यांच्यावर गोळीबार केलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। हितेश मेश्राम आपले प्रतिनिधी नागपूरहून जोडले गेलेले आहेत। हितेश, नागपूरमध्ये हा गोळीबार झालेला आहे, नेमका गोळीबार का झालाय आणि या व्यावसायिकाची हत्या का करण्यात आलेली आहे याची काही कारणं कळली आहेत का? नक्कीच तेजस, आता या प्रकरणात जे आहे चौकशी अंबाझरी पोलीस स्टेशन मध्ये जे आहे ती चालू असल्याचं जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे आणि अजूनपर्यंत जे आरोपी आहेत ते पोलिसांच्या ताब्यात अजूनपर्यंत आलेले नाही आहेत। मात्र या संदर्भातली सखोल चौकशी जी आहे ती पोलिसांमार्फत करण्यात येत असल्याची माहिती आपल्याला पुढे येत आहे। आणि जे या रेस्टॉरंटचे जे मालक होते अविनाश भुसारी, जे या प्रकरणामध्ये जे त्यांच्यावर गोळीबार झालेली आहे आणि ते उपचारादरम्यान जे आहे ते मृत पावण्यात आल्याचं जे आहे ते माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे। आणि या अनुषंगाने यामध्ये ही गोळीबार कशामुळे करण्यात आलेली आहे याबद्दलची अजूनपर्यंत माहिती जी आहे ती प्राप्त झालेली नाही। मात्र पोलीस जे आहे ते तपास करत आहे आणि या संदर्भातली जी माहिती आहे ती समोर येणार आहे। तेजस, अगदी हितेश, नागपूरच्या कोणत्या भागामध्ये हा गोळीबार झाला आणि साधारणतः मध्यरात्रीची ही घटना बोलली जाते, मात्र किती वाजता हा गोळीबार झालेला आहे? नक्कीच मध्यरात्रीची ही घटना जी आहे ती म्हणजे 11 ते 12च्या दरम्यानची ही घटना असलेलं जी आहे प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे। आणि हे जे रेस्टॉरंट आहे ते नागपूरमधील धरमपेठ या परिसरात हे रेस्टॉरंट होतं। रेस्टॉरंट जे आहे ते लिंबस कॅफे जे आहे त्याच्या समोर एक सोशा रेस्टॉरंट जे आहे हे रेस्टॉरंट होतं आणि त्या रेस्टॉरंटच्या बाहेर हे रेस्टॉरंटचे जे मालक आहे ते बसले होते आणि त्यावेळी त्यांच्यावर जे आहे ही जी गोळीबार आहे ती करण्यात आल्याचं जे आहे प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे। अगदी धन्यवाद हितेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले तपशील आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ।